काय सांगाल, आज तुम्ही पदभार स्वीकारलाय महापौराचा, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? मी सर्वप्रथम आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आमचे मीरा भाईंदरच्या आमदार नरेंद्र मेहताजी, आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीप जैनजी, मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यांनी विश्वास दिखावलेला आहे, माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. ते विश्वासवर मी खरी उतरणार. आज कारभार समाज कारभार आजपासून घेतलेला आहे आणि नक्कीच जे भारतीय जनता पार्टी आणि आपले शहराचे शहरवासियांनी जे विश्वास दाखवलेला आहे, ते विश्वासवर मी नक्कीच विकासाचे काम करून दाखवणार. कोणत्या कामाला तुम्ही पहिले प्राधान्य देणार आहात? बघा, धीरे आजच चेअरवर बसून आजच कारभार सुरू केलेला आहे, तर नक्कीच जे पण विकासाचे काम ज्या थांबलेलं आहे ते सर्वांना मी गती देण्याचं काम या ठिकाणी करणार. अजूनपर्यंत प्रशासक होते, अजूनपर्यंत प्रशासकाची सत्ता होती, आता तुमची सत्ता आहे. मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले अशी सुद्धा चर्चा मीरा भाईंदरमध्ये, त्याकडे तुम्ही काय लक्ष घालणार आहात का? बरोबर आहे. या 3 वर्षापासून हे महापौर उपमहापौर कोणीच नव्हते प्रतिनिधी आणि सर्व आयुक्त साहेबकडे होत्या. तर आता सर्वांना या जनताचाच या दालन आहे आणि जनताने यावं. त्यांचे जे पण प्रश्न असतील ते प्रश्नावर आपण त्यांचं काम करू आणि जे विश्वास त्यांनी सर्वांनी दाखवलेला आहे ते विश्वासावर आपण नक्कीच या ठिकाणी विकासाचे काम दिसतील. शहराला सर्वांनी एक जे अनेक काम आहे, मी मेट्रोच्या असो, आपले सूर्या डॅमच्या पाणीच्या असो, सिमेंट रोड आहे, अनेक असा विषय आहे, ते विषयावर आपण काम करू. सूर्या डॅमचं पाणी कधीपर्यंत लोकांना मिळेल? नक्कीच या ठिकाणी आता आम्ही धीरे धीरे आपल्या आयुक्त साहेबाकडे आपण मीटिंग घेतलेली आहे. आता 18 तारखेला आपली फर्स्ट महासभा पण आहे, तर त्याच्यामध्ये अनेक विषय त्याच्यामध्ये पण आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला सर्व कामे गतिशील दिसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.